अरे वा बायको, मस्त केलाय चहा एकदम वेलची वेलची टाकून. थँक्यू खास तुमच्यासाठी केलाय. अरे वा, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय? माझ्यासाठी खास म्हणजे कसला एवढा आनंद? तुम्ही माझ्या भावाचा व्हिडिओ सिलेक्ट करून लावला ना कार्यक्रमात, म्हणून थँक्यू. अगं त्यो तर मी लावणारच होतो, माझं कर्तव्यच आहे ते बायको. अगं बया, पोलीस गाडीचा आवाज कसा काय येतोय? बया अहो, पोलीस का धरून नेतात माझ्या भावाला? बहुतेक पोलिसांनी त्याचा व्हिडिओ बघितला वाटतं. कुठला व्हिडिओ लावला होता तुम्ही? ते सोसायटीच्या पार्किंग मधल्या गाड्या चोरून नेतो ना, त्याचं CCTV फुटेज लावलं होतं डायरेक्ट. तुम्हाला का आता बघूनच घेते मी. ए भांडी नको आपटू. काय घरात हे असंच चालू राहायचं मंडळी, गमती जमती. पण तुमचे व्हिडिओ आता मला बघायचे आहेत, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. चला जाऊ व्हिडिओ स्टेशन मध्ये. आणि लक्षात आहे ना, सेलिब्रिटी जज आज कोण आहेत? अरे भाऊ कदम. चला सुरू करू. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि बघूयात की आपल्याकडे कुणी व्हिडिओ पाठवलेले आहेत. कुणी पाठवला व्हिडिओ आलेला आहे महादेव फणसे यांच्याकडून. बघू त्यांनी काय कला सादर केलेली आहे. लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. वा वा, लय मान. वा, कडक महादेव फणसे यांचं नाव आहे आणि त्यांनी इतक्या जबरदस्त पद्धतीचा डान्स आपल्या समोर सादर केला. खरं तर शेतकरी नृत्य हे कुणाला आवडत नाही मंडळी, पण शेतकऱ्यांनी इतक्या भारी पद्धतीनं केलेलं हे नृत्य बघताना मला खरंच लय भारी वाटलं आणि अभिमानानं ऊर भरून येतो. मला माहिती नाही हे खरंच शेतकरी आहेत की त्यांनी वेश परिधान केलाय, पण त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं हा डान्स केला. खरं तर प्रत्येक शेतकरी हा तेव्हा नाचतच असतो जेव्हा त्याचं पीक सुंदर बहरून आलेलं असतं आणि सध्या तो पाऊस पडतोय. तो पाऊस बघून प्रत्येक शेतकरी मला वाटतं असाच आनंदानं मनातून नाचत असावा. त्याचंच प्रतीक त्यांनी सादर केलं आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांचा डान्स बघितल्यानंतर, आणि ते मागचं बघा ना बॅकग्राऊंड किती सुंदर, एक छान असे ढगबिग आलेले आहेत आणि ऊसाची शेती आहे मागं, समोर माणूस नाचतोय. कसलं भारी वाटत होतं. म्हणजे जुन्या काळातले पिक्चर मला आठवले, चंद्रकांत, सूर्यकांत यांचे जे पिक्चर असायचे आणि त्यातला जो एक नायक असायचा तगडा शेतकरी, तसे ते मला वाटले. आणि यांना सुद्धा हिरो घेऊन एखादा पिक्चर करायला हरकत नाही. खरं तर लय भारी केलंय तुम्ही आणि तुमच्या या डान्ससाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी या व्हिडिओ नंतर आता आपण जाऊया लगेच पुढच्या व्हिडिओकडे. काय आपल्याकडे लय भारी भारी व्हिडिओ आलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आपल्याला व्हिडिओ पाठवत आहेत. आता आपल्या समोर येणार आहेत एक भाजीवाले ज्यांनी व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यांचं नाव आहे रोशन शिंगे. बघूयात मग आता त्या व्हिडिओमध्ये काय. लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. हेलवेला आला आला भाजीवाला, हेलवेला आला आला भाजीवाला,
या 20 रुपये कांद्याची पाते, वा मेथी घ्या 25 ला, 50 ला जोडी. चला गवार आहे 30 ला अर्धा, भेंडी 30 ला अर्धा, 50 ला किलो. चला भाजीवाला आला, चला बाहेर या. भाजीवाला आला, चला बाहेर या. वा 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 लयच भारी. कोथिंबीर 14, कोथिंबीर 14, कोथिंबीर 14, 14, 14, 14, 14, 14, 14, कोथिंबीर 14, कोथिंबीर 14, 14, 14, 14, 14 रुपये, 14 रुपये, 14 रुपये, कोथिंबीर 14 रुपये, 14 रुपये, 14 रुपये, 14, 14, 14, 14, 14, 14. अरे बाप रे बाप. अरे काय माणूस आहे हा? वा 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 वा. रोशन शिंगे असं यांचं नाव आहे आणि हे खरोखरीचे भाजीवाले आहेत. ह्या व्हिडिओसाठी त्यांनी ही भाजी बिजी विकायचा प्रयत्न केला असं नाहीये, तर खरोखरीची भाजी ते विकत असतात. आणि रोशनजी तुमची स्टाईलच मला आवडली. मी पहिल्यांदा असा डान्स करणारा आणि स्वतःचा व्यवसाय एन्जॉय करून भाजी विकणारा भाजीवाला पहिल्यांदा मी बघितला. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर खरंच ते गाणं आठवलं सचिन पिळगावकरांचा, आल बेला आला आला जयराम आला. ते तुम्ही वापरले पण तुमच्या याच्यामध्ये. माझं असं ठाम मत आहे की सचिन सरांना तुम्ही जर त्या काळात आधीच भेटला असतात किंवा दिसला असतात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा असंच भाजी विकताना, तर त्या गाण्यात सचिन सरांनी मोठ्या मानानं तुम्हालाच घेतलं असतं. कारण खरंच असा गाणारा भाजीवाला आहे या जगामध्ये हे आम्हाला पहिल्यांदा कळलं. आपण नेहमी म्हणतो की बाबा भाज्या कधी कधी महाग झाल्यात महाग झाल्यात महाग झाल्यात, पण तुमच्यासारखा जर भाजीवाला असेल तर समोरचा माणूस म्हणेल बाबा 10 रुपये जास्त घे, पण तुझ्याकडूनच आम्ही भाजी घेणार आहे. कारण तू मनोरंजन करतोस माणसा. आणि प्रत्येक भाजीवाल्यानं खरं तर इतका आनंदी असायला पाहिजे. आणि त्यांच्या भाजीला जेव्हा भाव येईल तेव्हा तो भाजीवाला तुमच्या इतकाच आनंदी होणार आहे. पण तुमची भाजी ही मला विकत घ्यायला आवडेल आणि तुम्ही आमच्याही सोसायटीच्या खाली कधीतरी या आणि ती हाक मला ऐकायला आवडेल, ए भाजीवाला आला चला बाहेर या. लयच भारी, मला आवडलं तुमचं. आणि सध्या 2020 बंद झालेले आहेत लॉकडाऊनमुळं, तर त्याचा परिणाम पण तुमच्यावरती दिसला. जवळजवळ 2 कोथिंबीरीच्या जुड्या घेऊन तुम्ही चिअर गर्ल पण झाला होता त्याच्यामध्ये. खरं तर तरुण पिढीला शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून की उगाच रडत न बसता माझ्याकडे काम नाही माझ्याकडे काम नाही असं म्हणण्यापेक्षा मिळेल त्या कामामध्ये आनंद शोधणं आणि तो आनंद सगळ्यांना देणं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे. खरंच सॅल्यूट तुमच्या या व्हिडिओला. आपण देतोय 10 पैकी 10 स्माइली. वा 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 मंडळी. खरं तर लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम गेल्याच आठवड्यात सुरू झालाय आणि हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झालाय मंडळी की आता आमच्याकडे व्हिडिओचा अक्षरशः पाऊस पडतोय. पाऊस म्हणजे बाहेर जेवढा पाऊस पडतोय ना, खऱ्या अर्थानं व्हिडिओचा सुद्धा पाऊसच पडतोय आमच्याकडं. आता पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच भन्नाट असणार आहे. बघूयात कुठला व्हिडिओ आलाय. व्हिडिओ पाठवलाय धर्मराज होले यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए लॅपटॉप भावा लाव रे तो व्हिडिओ. तुम्ही काय बोलणार म्हणा, तुमचा बोलीचा धनी मी बोलल्याशिवाय तुम्ही बोलणारच नाही. एक डझन निर्मा 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 लक्ष अर्धवटराव बोलला का काय. वा 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 वा. कुत्र्याला माणूस चावला. माणूस चावला आजकाल कोणाला पण चावतोय तो. हेअर कटिंगचे भाव वाढल्यामुळे सर्व टकल्यांचे आंदोलन. टकल्यांचे आंदोलन काय पण. वाह 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 वाह. क्या बात है की धर्मराज होले म्हणजे परमेश्वरानं तुम्हाला असा एक चेहरा दिलेला आहे जो चेहरा एका मोठ्या सुपरस्टारच्या जवळ जातो. आपल्या सगळ्यांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे साहेब. सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून ही व्यक्ती अमर झालेली आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या वाहिनीवरती त्यांचा एकतरी पिक्चर लागलेला असतो आणि आपण तो बघतोच. आणि पुन्हा एकदा त्या वातावरणात जातो जेव्हा संध्याकाळच्या 4 वाजता रविवारी सगळी पोरं आणि सगळा गाव एकत्र बसलेला असायचा ह्या माणसाच्या पिक्चरसाठी. लक्ष्मीकांत बेर्डे. धर्मराज तुम्ही फारच सुंदर करता राव. म्हणजे मला बघितल्यानंतर एक क्षण असं वाटलं की लक्ष्या मामा परत आले
आणि तुमच्याकडे बघून असं कळतंय की तुम्ही फक्त त्यांची ऍक्टिंग करत नाही तर तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांना जगता. वा वा वा, फारच मस्त केलं. आणि ही तुम्ही कला जपा, कारण तुमच्यामुळे आम्हाला आणि नवीन पिढीला सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे परत परत भेटतील. तुमच्या या सुंदर प्रयत्नासाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. वा वा मंडळी, आपल्याकडं कलाकार इतके आहेत की तुम्ही विचारू नका. आणि अशाच एका नव्या कलाकारानं आता आपल्याकडे व्हिडिओ पाठवलेला आहे. त्याचं नाव आहे सचिन महाळुंगे. बघू त्यांनी काय पाठवलंय. लॅपटॉप भावा, लाव रे तो व्हिडिओ. आपल्याकडे एक महोत्सव असतो गावामध्ये आणि बॉलिवूडचे निरनिराळे कलाकार तिथे येतात आणि प्रत्येक कलाकाराला असं वाटतंय की आपल्यालाच हा अवॉर्ड मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा येतात आपले अमिताभ बच्चन साहेब. जो फिल्में है और मुझे मिलना चाहिए क्योंकि बड़ी बड़ी फिल्में मैंने की है. डॉन डॉन टू जैसी फिल्में की है. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचं थोडं मिक्सिंग आहे. कंटिन्यू. आणि हे ऐकून आपले बॉलिवूड स्टार शाहरुख खान तिथे येतात अच्छा, आता शाहरुख खान आणि बोलतात, ए बच्चन साहब ये अवार्ड सिर्फ मुझे मिलना चाहिए था क्योंकि डॉन टू बादशाह जैसी किंग खान बोलते मुझे बड़ी बड़ी फिल्म दी है मैंने. असं का करतात ना, मला अजून नाही कळेल. का करतात असं शाहरुख खान साहेबांची मिमिक्री? आता हे सगळं ऐकल्यानंतर आपले बॉलिवूडचे कलाकार नाना पाटेकर येतात. ते काय म्हणतात बघूया. अच्छा है ये अवार्ड मुझे मिलना चाहिए. भेटले नाना, जर त्यांनी हा कार्यक्रम बघितला तुझं काही खरं नाही. क्योंकि बड़ी बड़ी फिल्में मैंने भी की है. अच्छा है. अरे असं नको करू, खरंच ते तुलाही पटकवतील, मला पण पटकवतील राव. आणि यानंतर आपले फरान ऍक्टर जे सिंगर आणि ऍक्टर पण आहेत ते येतात बघूया. फरहान अख्तर शिंकला. एक अवार्ड मुझे मिलना चाहिए. हवा में रहते हो तो जिंदा हो तुम, काबू में रहते हो तो जिंदा हो तुम. आणि हे सगळं ऐकून आपले सनी देओल येतात. सनी देओळ, तुषार देवळचे भाऊ सनी देओळ. जे शेरची दाढ असते ते, आणि ते बोलतात, ये अवार्ड सिर्फ मुझे मिलना चाहिए क्योंकि बड़ी बड़ी गद्दार जैसी फिल्में मैंने की है. यारा हो यारा, ये अवार्ड मेरा है. थोडे थोडे शक्ती कपूर झाले. यारा हो यारा, आऊ. आणि यानंतर आपले मराठीचे ऍक्टर भरत जाधव येतात आणि ते बोलतात, गली गले गल गले. असं कसं असू शकतं? गले 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 गले, असं कसं असू शकतं? परत बघा, परत बघा, परत बघा. त्याचं कन्फ्युजन झालं. ते करायचं होतं त्यांना भरत जाधव, ते परत नानांकडे गेले. ते बघा, मराठीचे ऍक्टर भरत जाधव येतात आणि ते बोलतात, गली गले गल गले. हा अवार्ड मलाच मिळाला पाहिजे. गल गले गल गले. हा अवार्ड मलाच. हे ऐकून त्याला ते शेवटचे ऍक्टर. वा 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 सचिन, तुलाही मजा आणली गाड्या आज कार्यक्रमात. म्हणजे खरं माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी खरं सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी आलं हा कार्यक्रम, म्हणजे हा व्हिडिओ बघताना आत्ता. पण तू नाना पाटेकरांचा प्रचंड मोठा फॅन असणारच, कारण तुझ्या प्रत्येक मिमिक्रीमध्ये नाना पाटेकर येतच होते. भरत जाधव मी असे पहिल्यांदा बघितले. गल 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 गल. नाना भेटले ना तर बघ तुझा कान धरणार आहेत आणि तुला सांगणार आहेत परत करशील का, कारण त्यांना लय राग येतो कधी कधी चुकीची मिमिक्री केली तर. आणि तुलाही भारी केलं, पण तुझा प्रयत्न फारच निरागस होता मित्रा. मी तुझी गंमत केली मध्ये मध्ये, पण मला अशी मुलं आवडतात जे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुझा प्रयत्न लय भारी आहे. तू मला हसवलं, त्याच्यामुळं मला तुझा व्हिडिओ आवडला. मस्त. तुझ्या या प्रयत्नासाठी मी तुला दिलेल्या आहेत 5 स्माइली. वा वा. तर मंडळी, आपल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत. आता आपल्याकडे एका तरुणीनं व्हिडिओ पाठवलेला आहे आणि त्यामध्ये तिनं एक सुंदर उखाणा घेतलाय म्हणे. बघूयात कुठला उखाणा घेतलाय. अय भावा, लाव रे तो व्हिडिओ. नाव घेते हा. घ्या. खन खन खुदई लो मन माती, चितालेला भीती उभारलेले का, दर्शनाच्या घरी जन्मले राम गेले 15 रुपयाले 15, 15ची अंती साडी मोडली घड, कमरेला किल्ल्या उघडले दारासमोर भीत,
भीतीवर कपाट, कपाटाशेजारी हंडा, हंड्यावर परतीत भात, भातावर तूप, तुपासारखं माझं रूप, रूपासारखा आमचा जोडा, पाहुणा नदीला पडला येडा, पाहुणा नदीत छतेरी, नाव घे ग पोरी, नाव काय सुखाचं ते तर हळदी कुंकाचं, पण लग्नच नाही झालं तर घेऊ नाव कुणाचं. अरे वा, लग्नच नाही झालं तर घेऊ नाव कुणाचं. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे अनेक नावं येतील लग्नाची ऑफर घेऊन, त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यामधलं एखादं साजेसं नाव तुमच्या संसारासाठी असलेलं. पण हिचं नाव होतं विधी, आणि विधी तू फारच सुंदर उखाणा घेतला. एवढा लांबलचक उखाणा घेणं काय सोपी गोष्ट आहे का मंडळी? तुम्हाला माहिती आहे का, उखाणा घेण्याच्या जवळजवळ स्पर्धा लागतात आपल्याकडं लग्नामध्ये. म्हणजे एकीने उखाणा घेतला की दुसरीने घ्यायचा, दुसरीने घेतला की तिसरीने घ्यायचा. आणि कसं, लग्न झालेली नवरी तर नवी नवरी उखाणा घेतीच, मग तिला घ्यावाच लागतो, कारण आजूबाजूला सगळ्या नंदा जावा असतात आणि मग त्यांचा मान राखण्यासाठी उखाणा घ्यावा लागतो. पण ते त्यांचा उखाणा झाल्यानंतर ना, ज्यांची लग्न झालेत त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते. ए तू घे की, तू घे की, तू घे की, असं करून मग उखाणा होतो. तर आमच्या इथल्या एका मावशींनी एकदा उखाणा घेतला असाच. तुम्हाला विशेष वाटेल, अर्धा तास उखाणा चाललेला होता, अर्धा तास. सगळं म्हणलं एवढा मोठा उखाणा कसं काय घेतला, तुम्ही पाठ केला होता? मावशी म्हणले नाही नाही. मग एवढा का मोठा घेतला? आता नवऱ्याचं नावच आठवणं म्हणे, काय करायचं म्हणून मी आपलं घेतच राहिली पुढं. तर असं होऊ शकतं मंडळी. पण हा उखाणा फारच सुंदर होता आणि हा व्हिडिओ पण मला आवडला. तुझ्या या व्हिडिओसाठी विधी मी तुला दिलेल्या आहेत 5 स्माइल. वा वा मंडळी. तर आता बघू पुढचा व्हिडिओ कुणाचा आलेला आहे. योगेश सुपेकर असं नाव आहे, पुण्याचे. त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलाय. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राजा हो, कोरोनाने सगळीकडे थैमान घातले, लक्षात ठेवा. हा, पण एक आहे, कोरोनाच्या मुसक्या जर आवळायच्या असतील तर आपल्याला हे असलं मास्क घालणं गरजेचंच आहे. आता जनावरांना खेडेगावाकडे कसं त्यांच्या मुसक्या आवळतात, त्यांना ते बांधितात का, आबर सबर काय खाऊ नये, कुठले जीव जंतू जाऊ नये म्हणू नये, तसं या देहामध्ये कोरोनाचा विषाणू जाऊ नये म्हणून हे बांधणं गरजेचे, लक्षात ठेवा. अय पिंट्या, आपण लोकांना किती सांगितलं तरी लोक ऐकणारे नाहीत आणि एवढे रोग येऊन गेले, पण कोरोना सारखा स्वाभिमानी रोग आजपर्यंत पाहिलं नाही. कसा स्वाभिमानी आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्य ध्यानात ठेवा. कोरोना एवढा स्वाभिमानी आहे, तो तुमच्या घरी स्वतःहून येत नाही. तुम्ही जर बाहेर गेले तर तुमच्या सोबत तो येतो, आणि तो जेव्हा घरात येतो तेव्हा तुम्हालाच घेऊन बाहेर जातो. एवढा स्वाभिमानी तो आहे, लक्षात ठेवा. आम्ही बेंबीच्या देठापासून जरी सांगितलं लोक ऐकत नाही. लोकांना चांगलं सांगायचं. इथं थोडेसे दादा कोणके झाले, सॉरी, पण खरंच झाले. लोकांना चांगलं सांगायचं, लोक उलट वागित्यात. आता दुकानाच्या बाहेर चौकोन आखेल कशासाठी? लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहावं म्हणून ते चौकोन आखेले. लोक लाईनी थांबितात, हे पुढं त्याच्या ते पुढं त्याच्या ते पुढं. आपले काही येते अतिशाने एवढे आहेत ना, जिथं चौकोन आखेले त्या चौकोनात त्यांनी पिशव्या ठेवल्या, बाकीचे 4-5 जण बाजूला जाऊन तंबाखू मारताना चर्चा. कोरोना भयानक रोग आला भाऊ, कोरोनाने असं होतं, कोरोना कसं होतं, कोरोनावर चर्चा. त्यातला एक जण म्हणे आपला धंदा पडला पण आपल्याला टेन्शन नाही, आपली शाखा कुठेही नाही. अरे तुझं हाय तेच नीट चालत नाही, शाखेचं कुठे घेऊन बसला. वा 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 वा. योगेश सुपेकर, तुम्ही अत्यंत सुंदर असं हे कीर्तनच सादर केलं आमच्या समोर, आणि सुंदर पेहराव तुम्ही केला त्याच्यासाठी आणि तुम्ही सादर केलं. फार छान वाटलं मला. आणि ज्या महाराजांचा तुम्ही आवाज काढण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, तर ते सुप्रसिद्ध महाराज आहेत, सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत, आणि त्यांची कीर्तनं आपण सगळे पाहत असतो, ऐकत असतो, आणि त्यांच्या जवळपास जाण्याचा एक प्रयत्न तुमचा होता, तो आमच्या लक्षात आला. फारच सुंदर केलं तुम्ही. आणि कीर्तनाचा उद्देश जो आहे पूर्वापार चालत आलेला अध्यात्मातला, की कीर्तन म्हणजेच समाज प्रबोधन, जे साधू संतांनी केलं, आणि तुमच्या कीर्तनात सुद्धा गमतीबरोबर ते समाज प्रबोधन होतं आत्ताच्या परिस्थितीवरचं. मला तुमचा व्हिडिओ आवडला. या व्हिडिओसाठी आपण तुम्हाला देत आहोत 6 स्माइल. तर
मंडळी, लाव रे तो व्हिडिओची हीच खासियत आहे की तुमची कुठलीही कला तुम्ही आम्हाला पाठवू शकता. अशीच एक आगळी वेगळी कला व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या एका कलाकारानं आपल्याकडे पाठवलेली आहे. त्यांचं नाव आहे नकुल नाग. बघू आता त्यांनी काय व्हिडिओ पाठवला आहे. ए लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. ओहो, वा वा वा. अरे वा, हो काही बॅलन्स आहे. वा वा, हो हो हो, इकडून वा 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 वा. नकुल नाग, तू लयच भारी तुझी कला सादर केली. टोपी फिरवायची, आणि मला असं वाटतं की लोक एकमेकांना टोप्या घालतात, त्याच्यापेक्षा टोपी फिरवणं फार चांगलं. आणि ते खूप अवघड आहे हे बघताना लक्षात येत होतं. म्हणजे काही लोकांना असं वाटेल की हे काय सोपं इकडून इकडं करणं, पण तसं नाही, त्याला लय प्रॅक्टिस लागत असणार आहे हे माझ्या लक्षात आलं. पण नकुल नाग, आता पावसाळा चालू आहे म्हणून ठीक आहे, तू टोपी घातलेली नाही, तू हातानेच फिरवतोय. पण उन्हाळ्यात असं करू नको मित्रा, कारण टोपी तू फिरवशील आणि चक्कर नंतर तुलाच येईल, कारण टोपी डोक्यावर नसणार. पण लय भारी केलेलं आहे तू. आणि मला वाटतं नकुल नाग हा महाराष्ट्रातला नाही आहे, हा आसामचा आहे. तर तिकडून सुद्धा आता आपल्याकडे व्हिडिओ यायला लागले, हे लयच भारी आहे. आपल्या कार्यक्रमाची पोहोच आता महाराष्ट्राच्या बाहेर गेली हे लक्षात येते आपल्याला. या तुझ्या कलेसाठी मी तुला दिलेल्या आहेत 7 स्माइली. तर मंडळी, आता आपण लगेचच वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. आपल्याला पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे शशांक काटकर अर्थात जॅझी नानू अशा पद्धतीच्या नावाच्या एका कलाकारांनी. बघूयात मग आता त्यांनी काय पाठवलेलं आहे. ए लॅपटॉप भावड्या, लाव रे तो व्हिडिओ. ओहो, जॅझी नानू काय मराठमोळं हिप-हॉप 3, 2, 1 रेकॉर्ड करतो, चालू झाला टेक. नेहमी येईन लेट, लवकर येऊन का मी करू वेट. भेट येऊन 09 मध्ये रॅपर आपणच एक. नाव जे ठेवायचे तेच फिरतात आता सेल्फी घेत माझ्या सोबत. भेटलं नाही काही फुकट, केली मेहनत, काम चालू आपली सतत. नाही हरकत, रिजेक्ट कर मला परत. आपण सरस परत गरज तुला वाढव किंमत. हिम्मत आहे काय नको विचारू, जाईन तुला तुडवत. गंमत नाही करत बसत मी, होतो हसत गेले जळत. तेच ते पटेल लोखे, ओय काय बे पडतील बुके. जिकडे झाली गडबड चालू लगेच धडपड. घेऊ नका सल्ले, साले करतात फक्त बडबड. नेहमी राहतो हंबल, काम कर तू डबल. खोट्यांना हकल, छोटा सर्कल ठेव पण सफल. मिळाला शॉट बिल्लाना ठेंगाना, भेटला दाखवून इंगाना. सरक आता आला किंग, कारण हा शब्द कोश माझा राडा घालतो बीट वरती. हा बीट वरती करतो फक्त खरं स्पीट मी करत गेलो, बनलो रॅपर मराठी. आज काल कोणी नव्हतो मी, पण आज आलो मी. माझ्यासोबत माझी कला आणि माझे 5 भाव. नाही भावा 9 भाव, 9 शाहीर घालते राडा. ही माझी कडकशाही, हा माझी कडकशाही. नाही मला कसली घाई, वेळेवर भेटेल जे मला हा भेटायचंय. म्हणून मी हा जातो, ट्रस्ट करतो प्रोसेसवर आणि हळू जातो पुढे. पण माझा फ्लो आहे फास्ट, मला हलक्यात नको घेऊ वजनदार. मी भावा रे खूप आधी, तुझी काय बोलू भी भावा. मला जे शब्द देशील त्याच्यावर पण रॅप करेन. डॉक्टर मॅथची बीट लागली, हा माझा मॅथ मला नाही माहित किती आकडे बीट वरती सोडतो भावा. एका श्वासामध्ये मी करून टाकतो तबाही, मचून टाकतो मी. मला नाही कसली घाई, परत बोलतो हा आई बोलते मला थोडा स्लो रॅप कर. अजून मी काय बोलू, मला तर हा लेबल पण हा तेच बोलतात. पण त्यांना कळलं नाही माझा फ्लो, चॉपर वाला फ्लो, माझा कसा वाला फ्लो, माझा फ्लॅश वाला फ्लो, माझा फास्ट वाला फ्लो. मला आवडलं यांनी जे काय केलं ते. आता या लॅपटॉप मध्ये मी बघितलं आणि तुम्हाला जे पाठवलं आणि मी तुम्हाला जे दाखवलं ते तुम्हाला पण आवडलं असेल. याला किती देऊया आपण स्माइली. लय भारी. याचं नाव आहे जॅझी नानू. जॅझी नानू मला आवडलेला आहे. आणि हा भाऊ थांबतच नव्हता. हे रॅपर लोकांचं ना मला हेच लय आवडतो. एवढी बडबड 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 करतात आणि जे लिहिलेलं असतं का नसतो, डायरेक्ट बोलतात का काय मला काय कळत नाही. पण मजा येते जे काय ह्यांचं ऐकताना. पण ह्याचा फोटो दाखवा इकडं. हे जॅझी नानू बघा ना काय खतरनाक दिसतं. म्हणजे त्याची स्टाईलच मला आवडलेली आहे. आणि लॉकडाऊनमध्ये बघा ना, म्हणजे केस किती वाढलेले आहेत त्याचे.
तर त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा बिचाऱ्याने असे इकडे थोडे वाळत घातले, थोडे मागं वाळत घातलेत आणि त्याची एक स्टाईल बनवली त्यांनी बघा ना. आणि त्याचा गॉगल मला खास करून आवडलेला आहे, कारण आतापर्यंत आपण कबीर सिंगचा गॉगल बघितला, तो लय फेमस झाला होता. पण जॅजी नानूचा गॉगल खतरनाक आहे, शंकरपाळींसारखा दिसतोय असा. जॅजी नानूचा गॉगल आता फेमस होणार आणि सगळे लोक असला गॉगल शोधणार नक्की. आणि जॅजी नानू, तू जे काही केलंस, तुझं रॅप सॉन्ग ते आपल्याला लय आवडलेलं आहे. सध्याच्या ह्या सगळ्या यूथमध्ये रॅप म्हणजे लय फेमस असतं. पण मला असं वाटतं हे तर मी पण करू शकतो. म्हणजे तसं नाही, म्हणजे तू केलं ते वेगळं होतं, माझं थोडं वेगळं आहे की आपण कसं गावामध्ये शेतकरी, आपण आपली ग्रामपंचायत आहे, आपण तिकडे सरपंच पण आहे. मग समजा मलाही शब्द मिळाला तर मी लगेच करू शकतो की आपण पण हाय शेतकरी, ए आपण पण हाय शेतकरी, ए मी पण हाय शेतकरी, खातो कांदा भाकरी, मी पण हाय शेतकरी, खातो कांदा भाकरी, शेतामध्ये लावले भुईमुग, ए शेतामध्ये लावले भुईमुग आणि लावलाय ऊस, शेतामध्ये लावले भुईमुग आणि लावलाय ऊस, झालो खुश कारण यंदा चांगला झाला पाऊस, झालो खुश यंदा कारण चांगला झालाय पाऊस, मी पण करतोय मराठी हिप हॉप, मी पण करतोय मराठी हिप हॉप, बायको बोंबलली की मग बसतो गप गप. तर असं सुद्धा एक मी ट्राय केला असं. पण जॅजी नानू खतरनाक आहे, मला आवडलेला आहे. आणि जॅजी नानू, तुझं नाव जॅजी नानू आहे, पण आजपासून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तुझं नाव होणार आहे जॅजी युवा नानू. अभिनंदन. आणि तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला दिलेल्या आहेत 7 स्माइली. तर मंडळी, लाव रे तो व्हिडिओ हा ना मला जादूचा कार्यक्रम वाटतो, कारण ह्या माझ्या लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ येतो, तो जादूच घेऊन येतो. पुढचा व्हिडिओ काय असणार ही एक उत्सुकता, आणि कुठली जादू होणार ही एक उत्सुकता. पण आता खरंच एका जादूगारानं व्हिडिओ पाठवला बरं का आपल्याकडे. बघू मग आता त्यांनी कुठली जादू दाखवली. ए लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. हो, अरे बाप, डायरेक्ट गायब. ते विचारतायत झालं का, झालं का, झालं का. हाँ चलो, अरे वाह, क्या बात है. लय भारी लय भारी लय भारी. योगेश सोनावणे, तुमचे हे जादूचे प्रयोग मला आवडलेले आहेत. म्हणजे कबूतर तर गायब केलं, पण दुसरी जादू खास करून मला लय आवडली. त्या तुमच्या मिसेस असाव्यात कदाचित, असं मी एक अंदाज लावतो ह्याच्यावरून, कारण लॉकडाऊन चालू आहे म्हणा, घरामध्ये दुसरं कोण असणार आहे. पण जर मिसेस असतील तर ही जादू आहे का नाही, ती कशी केली तुम्ही, जे त्यांचे कॉस्ट्युम चेंज करून टाकले तुम्ही अगदी काही सेकंदात, ती जादू ना तुम्ही आज सगळ्यांना या कार्यक्रमात शिकवून टाका. दुसरा एक व्हिडिओ पाठवा मला आणि त्याच्यात ती कशी केली ती शिकवा. सगळ्या जगातले नवरे तुमचे आभार मानतील. अहो का म्हणून काय विचारता, सगळ्यांच्या घराघरातली समस्या आहे. कुठं बाहेर जायचं असेल तर नवरा 10 मिनिटात तयार होतो आणि घड्याळाकडे आपलं त्यांनी बघत बसायचं आणि बायकोला विचारायचं झालं का ग. बायको थांबा थांबा आत्ताच आवरायला घेतलं. झालं का ग, थांबा थांबा आत्ताच आवरायला घेतलं. झालं का ग, थांबा थांबा आत्ताच आवरायला घेतलं. बरं आवरता ना प्रत्येक साडी बाहेर आणून अशी दाखवतात, ही नेसू, ही कशी वाटते. नवरा म्हणतो मस्तच. परत नाही थांबा, ही कशी वाटते मग सांगा. मस्तच. नाही ही कशी वाटते सांगा. नवरा म्हणतो अगं मस्तच. प्रत्येक नवऱ्याचं बघा तुम्ही ऑब्झर्व करा, हेच उत्तर असतं, अगं तुझ्यावरती कुठलीही साडी शोभून दिसते. ॲक्च्युअल अर्थ त्याचा तसा नसतो. नवऱ्याच्या मनात हेच चालू असतो, बाई नेस पटकन कुठली तरी चल, नाही तर मी जर म्हणलो ही बरी नाही तर तू तासभर आणखीन लावशील. तर मंडळी, ही जादू जी आहे पटकन कॉस्ट्युम चेंज करायची, ह्या सोनावणींनी जर आपल्याला शिकवली तर सगळ्यांचाच वेळ वाचल. पण हे जादूचे प्रयोग मला लय आवडले. या जादूच्या प्रयोगांसाठी मी तुम्हाला दिलेल्या आहेत 6 स्माइली.
वा वा. तर मंडळी, आजच्या एपिसोडचे सगळे व्हिडिओ आपण बघितले. आता वेळ झाली आहे या एपिसोड मधले 3 फायनल व्हिडिओ निवडण्याची. 3 लोकांची नावं मी निवडणार आहे आणि ते व्हिडिओ बघतील आपले गेस्ट परीक्षक. आणि आजचे आपले गेस्ट परीक्षक असणार आहेत महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार कॉमेडियन भाऊ कदम, भालचंद्र कदम यांना आपण फोन लावणार थोड्याच वेळात. व्हिडिओमधून आपण त्यांच्याशी बोलणार आणि त्यांना आपण देणार आपले 3 फायनलिस्ट. आणि आजच्या भागात जे 3 व्हिडिओ फायनलमध्ये गेलेले आहेत ते आहेत, एक रोशन शिंगे ज्यांनी मनोरंजन करून भाजी विकलेली आहे असा व्हिडिओ आहे. दुसरे आहेत महादेव फणसे ज्यांनी सुंदर नृत्य केलेलं आहे. आणि तिसरे आहेत नकुल नाग ज्यांनी टोपीचा एक वेगळाच डान्स केलेला होता. हे 3ही व्हिडिओ आपण आता भाऊंना पाठवूया आणि त्यांना एक व्हिडिओ कॉल करू. ए लॅपटॉप भावा, लाव रे भाऊ कदम यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे हे बघायची की कोण असणार आहे आजच्या भागाचे विजेते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आपल्याबरोबर आज एक सेलिब्रिटी गेस्ट असणार आहेत आणि तुम्ही दिल थांबके बैठिये, कारण आपण आज जो माणूस आणलेला आहे त्यांना भेटणं असं तसं शक्य नसतं भाऊ, कारण त्यांचं नावच आहे भालचंद्र कदम, महाराष्ट्राचे सुपरस्टार भाऊ कदम. नमस्कार 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 साबळे. आई शपथ, साबळे नाही, साबळे आमचे भाऊ. अच्छा अच्छा, हो का. माझं नाव विकास जायफळे. हा नमस्कार विकास जायफळे, नमस्कार. तुम्हाला मी काही व्हिडिओ पाठवलेले आहेत ते तुम्हाला आज बघायचे आहेत. अच्छा. आणि त्यातनं तुम्हाला एक विजेता पण निवडायचा आहे. अरे वा. आणि वा वा. आणि आता भाऊ असल्यानंतर तर काय ते एका एपिसोडमध्ये काय प्रकरण संपणार नाही. तर सगळ्या गावाची इच्छा आहे की उद्याच्या भागात सुद्धा भाऊ आपल्या बरोबर पाहिजेत उद्याची विजेते निवडायला. अच्छा, वा वा, नक्की नक्की येईन नक्की. पण भाऊ, मला त्याच्या आधी असं विचारायचं आहे की सध्या तर लॉकडाऊन सुरू आहे आणि तुमच्या घरामध्ये म्हणजे इतकं प्रसन्न वातावरण असणार आहे, कारण तुमचे सगळी लेकरं सगळ्या महाराष्ट्राला आता माहिती झालेली आहेत. लेकरं उदंड झाली. तुमचे बंधू असतील, तुमच्या मिसेस असतील, आई असतील, तुम्ही स्वतः, एक 4 मुलं. मग माझा प्रश्न हाच आहे की साधारणपणे पोलीस सांगतायत की गर्दीमध्ये जाऊ नका, गर्दीमध्ये जाऊ नका. तुम्ही घरात गर्दीतच आहात असं नाही का वाटत तुम्हाला? मी खूप गर्दीत आहे, पण कसं सोशल डिस्टन्स आहे आमच्या घरात. वा 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 वा. ते पाहिजे. हो, आणि सॅनिटायझर मास्क वगैरे लावून आम्ही कुठे बाहेर गेलो तर. हां, बाकी घरात बाहेरून आलो तर आंघोळ करणे, व्यवस्थित साबणाने हात धुणे, हे सगळं पाळतोय, त्यामुळे व्यवस्थित आहोत. पण आता तर सगळं लॉकडाऊन सुरू आहे, मग घरामध्ये बोर होतंय का? काय करताय सध्या? नाही, मी तर बोर होतच नाही आहे, कारण खूप ॲक्टिव्हिटी घरात होतात. म्हणजे मुलांच्या गाणी असतील, ते गात असतील, खेळत असतील. त्याच्यानंतर मोठी ॲक्टिव्हिटी होते भांडण मिटवणं. टेन्शन जे बाहेर आहे तेवढंच घरात आहे, असं काही नाही वेगळं. हो. वा 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 वा. आणि पोरं तर धमाल आहेत त्यांचे, पण आम्ही म्हणजे व्हिडिओ बघत असतो. ते काय काय सोशल साईटवरती तुमच्या मुली वगैरे मेकअपचे वगैरे व्हिडिओ पाठवतात. हो हो. बघ, ती तिघी करतात. हो, त्या दोघी आणि मोठी मुलगी असं मिळून ते व्हिडिओ बनवतात आणि खूप धमाल करतात, एन्जॉय करतात. अरे मग लाव रे तो व्हिडिओसाठी. तुम्ही आम्हाला एखादा व्हिडिओ द्या की, मग आम्हाला मजा येईल. अच्छा, नक्की पाठवेन मी. एक छोटा भाऊ कदम बरोबर काढेन आणि देईन तुम्हाला. अभ्यास करतोय. नको काय करतो रे बाबा? हे काय तू व्हिडिओ गेम खेळतोयस? हा, वनची स्पेलिंग सांग. TWO. टू ची स्पेलिंग. HIW. बॉलची सांग. THI. काहीच बॉल. पप्पा, तुम्हाला एक मी स्पेलिंग विचारू? हा विचार. वरती स्पेलिंग सांगा. 4 ची सोपी आहे. 4 ची FOR. कोण? काय यार पप्पा, तुम्हाला येत नाही. FOUR ती स्पेलिंग आहे. अरे आगे मम्मीला सांगू नका. FOUR. तुझा अभ्यास घेऊ. नको. हे
तर तुम्हाला आता मी व्हिडिओ 3 पाठवलेले आहेत आजच्या भागामधले, तर ते तुम्ही बघावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्की. हा अरे मस्त आहे रे. वा वा. कोथिंबीर 14 हे 14 अरे 14 वा. 14 14 हे 14 14 हे कोथिंबीर 14 कोथिंबीर 14. तर भाऊ मला सांगा आज कोण विजेते असायला पाहिजेत? अरे आज पण एकदम सगळे टफच आणलेत काय यार. वा वा मस्त सिलेक्शन आहे तुमचं यार. मला वाटतं तिघांमध्ये तो भाजीवाला रोशन शिंगे. आहा, वा 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 रोशन मस्त आहे शिंगे. रोशन शिंगे विजेते झालेले आहे. थोड्याच वेळात आपण त्यांना व्हिडिओ कॉल सुद्धा करणार आहे. वा वा, महाराष्ट्राच्या मनातली निवड तुम्ही केलीत असं मला वाटतं. कारण आपण म्हणतो की भाजीला भाव मिळाला पाहिजे, भाजी विक्रेत्यांना भाव मिळाला पाहिजे, आणि भाऊनीच सांगितलं की भाजी विक्रेते विजेते झाले पाहिजेत. वा वा वा, हे कोइन्सिडन्स म्हणायचा. पण भाऊ तुम्ही भाजी आणायला जाता का नाही खाली? हां मी जातो भाजी आणायला मार्केटमध्ये. पण शेतातल्या भाज्या घेतो. आता ज्या येतात शेतातल्या भाज्या आमच्याकडे त्याच घेतो. अरे वा. पण नाही, भाजी शेतातल्याच येतात आमच्याकडे पण सगळ्या. काय काय केमिकलवाले असतात ना. अच्छा अच्छा. आपण पण मग तुम्हाला ओळखत नाहीत का लोक बाहेर गेल्यावर? ते मास्क लावलेला असतो ना. मास्क लावता तुम्ही बाहेर जाताना, पण डोळ्याचं काय करणार? कसं हा ते आहे. पण मजा येते तुमच्याबरोबर बोलताना आणि गप्पा मारताना. मला हेच तुम्हाला विचारायचं की घरामध्ये मग सध्या मदत करता की नाही मिसेसला वगैरे काही स्वयंपाकात? होते कधी कधी काय म्हणजे आता एवढी माणसं आहेत तर त्यामुळे मला क्वचितच काम येतं. भाजी निवडायचं असेल, कांदा कापायचा असेल, असं करतो. काकडी सोलायची असेल. म्हणजे चकना आयटम तेवढा आपल्याला येतो. म्हणजे चकने को अच्छा लगता है वो. नाही, अशा जोक शिवाय ना भाऊ लोकांना भाऊ कदम बरोबर बोलते असं वाटतच नाही. काय करायचं? आजच्या भागात तुमच्या बरोबर गप्पा मारताना मजा येते. माझी विनंती आहे की तुम्ही उद्याच्या भागात पण आमच्या बरोबर असायला पाहिजे. नक्की नक्की. वा वा मंडळी, तर भाऊ कदम यांनी विजेते निवडलेले आहेत आणि आता लगेचच आपण फोन लावूया रोशन शिंगे यांना. ए लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे रोशन शिंगे यांना एक व्हिडिओ कॉल. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आपल्या बरोबर आहेत रोशन शिंगे. नमस्कार रोशन. हाय सर, कशात? अरे मी लय धमाल. तू कसा आहे मित्रा? मी पण खूप धमाल आहे. फक्त तुमची वाट बघत होतो मगासपासून. कधी कॉल येतो कधी येतोय. खूप एक्सायटेड होतो तुमच्याशी बोलायला. वा 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 वा. पण मला इतकं भारी वाटतंय आज तुझ्याशी बोलताना, कारण तुझा व्हिडिओ बघून आम्हाला इतका आनंद झाला. मलाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राने एन्जॉय केला तो व्हिडिओ. आणि तुझी स्टाईल लय भन्नाट आहे मित्राराव. थँक्यू सर. मला सांग, हे जे भाजी तू विकतोस, हो. हे पारंपरिक तुमचा व्यवसाय आहे का तू आता सुरू केलं स्वतः? नाही, आता सध्या लॉकडाऊन मध्ये सुरू केलं हे. मी इथे पुण्यात आलो होतो. एक मराठी चित्रपटाच्या शूटिंगला आलो होतो. अगोदर आले माझ्या राशीला. अच्छा. हा. त्यानंतर पुण्यातच मी थांबलो. ऑडिशन दिलं होतं आणि मग चांगलं पिक्चर रघु 350 त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. वर्कशॉप झालं आणि 19ला शूट होता मार्चला. आणि 22ला 1 दिवसाचा लॉकडाऊन होता. तर मी बोललो 22 नंतर शूटिंग चालू होईल. बघितलं 14 दिवसाचा लॉकडाऊन लागला. मग कंटिन्युअसली म्हणजे लॉकडाऊन लागला तर आता राहायचं कुठे, पर्याय नव्हता. दीदीला फोन केला, दीदीकडेच थांबलो. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला का लॉकडाऊन काही बंद, ओपनच होत नव्हता. मग जी सेविंग होती ती संपत चालली. आता शूटिंग बंद, आता काही करायचं काय पर्याय नाही. मग त्याच्यामध्ये मी फ्रूट आणि नंतर व्हेजिटेबल्स वगैरे विकणं चालू केलं. पण मला सांग, तू आता घरोघर जातो, हे गाणं म्हणून आपण एन्जॉय करून लोकांना बोलावूयात, ही आयडिया कशी काय सुचली? जेव्हा मी घरी बसलो होतो ना, की असं मला वाटत होतं खूप दम घुटतंय. आणि वाचन पण करून करून किती वाचू, टी व्ही बघून किती टी व्ही बघू. नंतर मी ज्या प्रकारे माझं जे विकण्याची स्टाईल होती ना, मी पहिला आवाज द्यायचो, चला भाजी घ्या भाजी घ्या भाजी, साध्या पद्धतीत पहिल्या दिवशी आवाज दिला फ्रूट विकताना. नंतर दुसऱ्या दिवशी मी एक डोकं लावलं, काहीतरी आपण एंटरटेनमेंट करू. मग एक नटसम्राटच्या स्टाईलमध्ये कलिंगड विकणं, बनाना विकणं. कसं 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 नटसम्राट स्टाईलमध्ये? काय बघता काय,
एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाचं माह्य वाचून, देयाचं ध्येय वाचून शिवनेरी कॉलनीमध्ये फिरतंय, कोणी फळ फ्रूट घेतं का रे, अशा पद्धतीत करायचो. त्यानंतर बरेचसे मग नंतर गाणे वगैरे सुचत गेले. वा, तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे तरुण पिढीला. खरं तर कुठेतरी एक नैराश्य येतं आपल्या आयुष्यामध्ये की माझ्याकडे काम नाही आहे किंवा आता नोकरी नाही आहे, सध्या आजूबाजूला परिस्थिती वाईट आहे. पण शेवटी अशा परिस्थितीतून सुद्धा आपल्यासाठी एक काम निर्माण तू केलंस. मला त्याबद्दल तुला धन्यवाद द्यायचे आहेत की माणसाने जर ठरवलं तर तो कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतोच आणि स्वतःसाठी एक चांगलं काम तो निर्माण करूच शकतो. कुणी काही बोलू द्यात, पण तो करूच शकतो. ही प्रेरणा तुझ्याकडून मिळाली सगळ्या महाराष्ट्राला नक्कीच. धन्यवाद सर. ज्यासाठी आता तुला फोन केलेला आहे ती गोष्ट तुला सांगायची आहे मित्रा. खरं तर आजच्या एपिसोडमध्ये आम्ही 10 व्हिडिओ दाखवलेले आहेत, 10च्या 10 भन्नाट होते. पण आजच्या भागामध्ये भाऊ कदम सेलिब्रिटी जज होते, त्यांनी तुझे व्हिडिओ बघितले, त्यांना फार आवडले तुझे व्हिडिओ, त्यांनी एन्जॉय केलेले आहेत. भाऊ कदम आणि आम्ही असा निर्णय आता घेतलेला आहे की या एपिसोडचा विजेता असणार आहे रोशन शिंगे. आता प्रत्येक विजेत्याला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. जी युवा वाहिनीतर्फे तुला मिळत आहे 5,000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच सर. निलेश सर, थँक्यू सो मच. तर तू लाव रे तो व्हिडिओ कार्यक्रमाचा विजेता झालाय, कसं वाटतंय तुला? खूप 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 उत्सुकता आहे. आणि आज माझ्या घरात माझे पप्पा एवढे खुश आहेत, एवढे खुश असतील आणि मी त्यांना काही सांगू मी कळत नाही. कारण मुंबईत येते बरेच 3 महिन्यापासून, ते पण जॉबवर अडकलेत, ते सेक्युरिटी गार्डला आणि तेही घरी जात नाहीये. म्हणजे ते सुद्धा एक महत्वाचं काम करतायत सध्याच्या या सगळ्या कालावधीमध्ये. ही मंडळी म्हणजे तुम्ही भाजी विकण्याचं काम करताय, कलाकार तर तुम्ही आहातच, तुमचे वडील स्वतः सेक्युरिटी गार्ड आहेत. खरं तर स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही मंडळी आमच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवतात. तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतोय मी खरं तर, आणि तू निमित्त झालास त्यासाठी. थँक्यू सो मच. निलेश सर, थँक्यू सो मच. मंडळी चला आता पाहूया डॅझलर इटर्ना मोमेंट ऑफ द डे. मंडळी आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे. तर मंडळी पुन्हा भेटणार आहे उद्याच्या भागात, पण त्याच्या आधी आपला पत्ता लक्षात आहे ना. पटकन एक व्हिडिओ बनवायचा, आम्हाला पाठवायचा आणि या कार्यक्रमात झळकायची संधी मिळवायची. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9011517825 आणि आपला ईमेल ॲड्रेस आहे talenthunting4ziva@gmail.com. पाठवा व्हिडिओ, मी वाट बघतोय. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ.